महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप सुरू झाला। आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि या 8 बँकात जर तुमचं खातं असेल तर याची यादी सुद्धा जाहीर केली आहे। आता बँकेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे। कोणत्या बहिणींना पैसे मिळणार ती यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही सुद्धा त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला जमा होणार आहे। तर आता तुम्हाला 1500 रुपये येणार आहे का 2100 रुपये येणार आहे ते सुद्धा त्या यादीमध्ये त्यांनी फिक्स करून टाकलं आणि कोणत्या 60 लाख महिलांना या योजनेपासून वंचित करण्यात आलं आहे त्यांचं नाव सुद्धा त्या यादीमध्ये आपल्याला दिसतंय। तुम्ही 1 मिनिटात चेक करा ती यादी। ते यादीमध्ये जर नाव असेल तर लगेच तुम्ही चेक करू शकता। कसं चेक करायचं ते इथं पाहू शकता तुम्ही। असं एक क्लिक करून चेक करू शकता। तुमचं नाव सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, महिलांना नवीन वर्षापासून 21 रुपये मिळणार आहे। बघा आता जो प्रश्न उरला होता महिलांना आता जो प्रश्न उरला होता की महिलांना आता 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार, तर आता त्याला तारीख फिक्स झाली आणि अमाऊंट सुद्धा फिक्स झाली की तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहे। तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही। आता ही स्कीम 1500 वरून 2100 वर आली आहे तर तुम्हाला आता 2100 रुपये दिले जाणार आहे। केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। आता जे राज्य शासनावरनं केंद्र शासनाची जी मंजुरी होती ती आता भेटलेली आहे। बहिणींना काळजी करायची काही गरज नाही। आता शासनाने मंजुरी दिली आहे तर 1500 नाही तर आता तुम्हाला 2100 रुपये वाटप होणार आहे। आता कधी मिळणार आहे? आता मकर संक्रांती आधीच महिलांना मोठी गिफ्ट। महिलांची मकर संक्रांती होणार गोड, महिलांना मिळणार आता 2100 रुपये। बघा मकर संक्रांतीचा चांगला दिवस आहे। याच्या आधी तुम्हाला 2100 रुपये जमा होणार आणि महिलांना मकर संक्रांतीचे गिफ्ट सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना दिले जाणार आहे। आता जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तुम्ही जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला मकर संक्रांतीला एक मोठे गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहे। आणि ज्या बहिणींनी फॉर्म भरला आहे त्यांना अप्रूव्ह झालेला नसेल त्यांना हे गिफ्ट दिले जाणार नाही। ही फक्त योजना गोरगरीब महिलांसाठीच आहे। या 3 नवीन अटी सुद्धा त्यांनी लागू केलेल्या आहेत। त्या 3 अटी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। मकर संक्रांती आधी बोनस। बघा मकर संक्रांतीला बोनस आणि मोठे गिफ्ट। आता मोठे गिफ्ट काय असणार आहे इथं पाहू शकता। सर्व माता भगिनींना मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे। जर तुम्ही या 5 क्रायटेरिया मध्ये बसून गेला तर तुम्हाला सुद्धा आता मोठं गिफ्ट मिळणार आहे मकर संक्रांतीचं 2025चं। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी। लगेच चेक करा तुम्हाला कोणतं गिफ्ट देण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजना ब्रेकिंग न्यूज। आताच तुम्ही पाहू शकता आज आणि उद्यापासून 21 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। बघा आज या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 2 दिवसांमध्ये पूर्ण 21 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। असं संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू पैसे वाटप होणार। 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे। पण या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला सुद्धा अजून वाट पाहावं लागेल आणि या यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, नाहीतर पैसे मिळणार नाही। आता पाहूया कोणत्या ते 15 जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर 15 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। तुम्ही लिस्ट सुद्धा पाहू शकता। सर्वात प्रथम जो जिल्हा पैसे वाटप होणार आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप होतील। अकोल्याला होणार आहे। अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव, नांदेड, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या 6 विभागांपैकी सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 विभाग येतात। 6 विभागापैकी या 15 जिल्ह्यात वाटप होणार आहे। म्हणजे कुठल्याही विभागाला असं नाही की या विभागाचा जिल्हा दिला नाही, सर्व विभागचे जिल्हे यामध्ये दिलेले आहे। यामध्ये कुठलाही प्रकारचा जिल्हा त्यांनी सोडला नाही, कुठलाही प्रकारचा विभाग त्यांनी सोडलेला नाही। आता महिलांना जे गिफ्ट देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींमुळे सरकारला दणदणी विजय झाल्यामुळे सरकारचं मोठं मताने विजय झालाय म्हणून सरकार आता मकर संक्रांतीचं एक मोठं गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। मकर संक्रांतीला सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो गिफ्ट पाहण्या अगोदर तुम्ही इथं पाहू शकता 3 गॅस सिलेंडर आणि एक सिलाई मशीन आणि एक मोठं गिफ्ट। आता तुम्हाला 3 सिलेंडरच तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही जर अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 3 सिलेंडर दिले जाणार आहे। फक्त तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे। जर तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असेल
तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा पैसे दिले जाणार आहे, लाडकी बहीण योजनेचे देखील तुम्हाला पैसे दिले जाणार आहे। आता अन्नपूर्णा योजनेचे तुम्हाला 2500 रुपये तुमच्या घरपोच म्हणजे तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये असं तुम्हाला टोटल या हप्त्याचे 2100 आणि याचे 2500 असं तुम्हाला पैसे दिले जाणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला याची पात्रता सांगतो, फक्त 2-3च पात्रता याला दिलेली आहे। फक्त तुमचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा गॅस बुकिंग केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचा उज्ज्वला गॅस असणे गरजेचं आहे। या तीनच गोष्टी जर तुमच्या मान्यता असतील तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे दिले जाणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की 3 बँकांचे सर्वात अगोदर पैसे येणार आहे। आता लाडक्या बहीणसाठी आता 8 बँका त्यांनी ठराव केलेले आहे। 8 बँकांपैकी तुमचं अकाउंट जर असेल तर तुम्हाला लगेच आजच्या आज तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि सर्वात प्रथम जर या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल आणि या 3 बँकांपैकी जर असेल तर लगेच तुमच्या सर्वात प्रथम या बँकांची लिस्ट आली आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे SBI मध्ये तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही जर याचं खातं दिलं असेल, याचं झेरॉक्स दिलं असेल तर तुम्हाला लगेच पैसे येणार आहे। सोबतच इंडिया पेमेंट पोस्ट बँक, आता बघा इंडिया सर्वात जास्त महिलांनी याच बँकेमध्ये आपलं खातं ओपन केले आहे, चांगलाच प्रोत्साहन याला दिला जात आहे। तर त्यामुळे आता तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील आजच पैसे दिले जाणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्राचं बँक असल्यामुळे याला चांगला प्रोत्साहन आहे, म्हणून आता महाराष्ट्र बँक जरी तुमचं खातं असेल आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर याचं अकाउंटचं झेरॉक्स दिलं असेल तुम्हाला देखील पैसे दिले जाणार आहे। सोबतच तुम्हाला 8 बँकांची पूर्ण लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवली आहे। तुम्हाला एकदा रिकॅप करून देतो की बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट बँक, युनियन बँक, हस्ती बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ पंजाब, ठीक आहे, असंच आता ICICI बँक, ठीक आहे, असंच या 8 बँकांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो की आपल्याकडे 6 विभाग आहे। 6 विभागापैकी तुम्हाला मी जिल्हा दाखवले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता अन्नपूर्णा योजनेचे पण दाखवलं आणि तुम्हाला सर्वात मोठं जे गिफ्ट दिले जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला आता पैठणी साडी गिफ्ट दिले जाणार आहे। आता मकर संक्रांतीला जास्तीत जास्त महिलांना साडी दिली जाणार आहे, ती म्हणजे पैठणी साडी। ठीक आहे, आता ती साडी कसं पोचवणार, काय पोचवणार, जसं तुम्हाला भांडे वाटप होता तसं पोचवणार का त्यांनी काही नवीन सिस्टम आणली आहे ती सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। पण सर्व बहिणांना आता आपल्या जे साडी दिली जाणार आहे ती म्हणजे पैठणी साडीच दिली जाणार आहे। आता महिलांची मकर संक्रांती होणार गोड आणि तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैठणी साडी मकर संक्रांतीला हवी आहे का नाही, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ज्यांना पैठणी साडी हवी आहे त्यांनी कमेंटमध्ये यस पाहिजे असं सुद्धा लिहू शकता, नाही पाहिजे तर नाही सुद्धा लिहू शकता। ठीक आहे, आता पहा लाडकी बहीण योजना, 20 लाख घरकुल योजना, पात्र आणि अपात्र यादी। बघा आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना आता 20 लाख घरकुल योजना म्हणजे 20 लाख घर वाटप होणार आहे। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आहे। ठीक आहे, आता कुठला विभाग नाही, आता कोणाला दिलं जातं, काय दिलं जातं ते आता त्यांच्या पद्धतीने ठरवणार आहे, त्यांची काय क्रायटेरिया वगैरे असेल। पण जर यासाठी क्रायटेरिया सोपे आहेत, 3च क्रायटेरिया याला सुद्धा लागू करण्यात आलं आहे। पहिलं म्हणजे तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, ठीक आहे, आणि तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे। या 2 गोष्टी क्लिअर असत्या खूपच गरजेचं आहे। तुम्ही जर घरकुल योजनेसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला महिला असो या पुरुष असो दोघांपैकी कोणालाही चालणार आहे, महिला किंवा पुरुष दोन्ही याला फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तुमच्या ग्रामपंचायतला ही स्कीम आली असेल, ती राज्य शासनाची स्कीम आहे तर त्याला कोणीही फॉर्म भरू शकता। तर तुम्हाला असं घरकुल योजनेचे सुद्धा पैसे दिले जाणार आहे। मकर संक्रांतीचा बोनस, अन्नपूर्णा योजनेचे पैसे कसे मिळतील, ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले नाही त्यांचे काय करायचं। ठीक आहे, आता ज्या महिलांना सर्वात मोठा प्रश्न येतो, ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले नाही म्हणजे आतापर्यंत 6 हप्ते वाटप झालेले आहे, 6 हप्त्यांपैकी बाकी महिलांना फक्त 1 हप्ता 2 हप्ता असं भेटलेले असतील, मागचे जे उर्वरित हप्ते ते कधी मिळणार आहे तर याची सुद्धा तारीख आपल्याकडे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता जसं वाटप होईल तसंच तुम्हाला आता मागचे पैसे सुद्धा दिले जाणार आहे। आता ते पैसे टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहे असं नाही, तुम्हाला आता सरसकट हे पैसे दिले जाणार आहे। याच महिन्यात तुमच्या खात्यामध्ये मागची सर्व रक्कम एकत्र जमा होणार आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्हाला सर्व पैसे एकत्र दिले जाणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे,
तर तुम्हाला ही माहिती कसं वाटली तर तुम्ही लगेच व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माहिती कसं वाटली आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले, कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळत आहे का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।